आमचे बोबडे गटाचे व काँग्रेस पक्षाचे उमेदवार सो डिंपल संदीप साळवे यांना जो टेंभुर्णी शहरातील नागरिकांनी मतरूपी जो आशीर्वाद दिला त्याबद्दल मी नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त करतो। नमस्कार, मी ऋषिकेश बोबडे। आज टेंभुर्णी जिल्हा परिषद व टेंभुर्णी तालुका पंचायत गणाची निवडणुकीचा निकाल लागला। प्रथम मी टेंभुर्णी जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील विजयी उमेदवाराचे अभिनंदन करतो। आज आम्ही बोबडे गट व काँग्रेस पक्ष या टेंभुर्णी तालुका पंचायत गणाला आम्ही आमचा उमेदवार उभा केला होता। आमचे बोबडे गटाचे व काँग्रेस पक्षाचे उमेदवार सो डिंपल संदीप साळवे यांना जो टेंभुर्णी शहरातील नागरिकांनी मतरूपी जो आशीर्वाद दिला त्याबद्दल मी नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त करतो। प्रथमतःच आम्ही ही निवडणूक सर्व ताकदीनं लढलो। ही पहिलीच निवडणूक होती आमची आणि या निवडणुकीमध्ये आम्हाला जनतेने भरघोस असं एक चांगल्या पद्धतीची मदत केली। मतदानाच्या दिवशी आम्ही मतदारांना कुठलंही आमिष न दाखवता त्या मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला। तसं पाहता मतदानाच्या दिवशी लग्नाची तारीख ही होती व त्यावेळी आमचे काही मतदार बाहेरही होते आणि आमची ही रंगीत तालीम होती पहिलीच। त्यामुळं या तालमीत उतरलं पाहिजे आणि या आखाड्यात आपला पैलवान उतरवला पाहिजे आणि पैलवान किती ताकदीनं लढतोय आणि किती कुठल्या पद्धतीचे डाव त्याला जमतात हे पाहण्यासाठी आम्ही आमच्या बोबडे गटाच्या वतीनं या तालमीत आमचा पैलवान उतरवला। आणि काही लोक म्हणत होते की ह्यांचा पैलवान दोन आकड्यात राहील, परंतु मला त्यांना असं सांगावंच वाटतंय, मीही ठरवलं होतं की माझा पैलवान 2 आकड्यात जर राहिला 5च्या आत तर मी राजकारणाला रामराम ठोकणार होतो, समाजकारणाला सुद्धा रामराम ठोकणार होतो। कारण की एवढं जनतेसाठी करायचं, पळायचं आणि पदरात काय नसायचं त्यापेक्षा आपलं घर भलं, रान भलं, आपला प्रपंच भला। परंतु या मतातनं जनतेने मला सांगितलं की तुला थांबायचं नाही, तुला पुढं जायचंय। त्यामुळं निश्चितच येणाऱ्या इलेक्शनला आम्ही अजून ताकदीनं, अजून सर्व ताकदीनं येणाऱ्या निवडणुका लढवू आणि ह्या तालुका पंचायत निवडणुकीमध्ये आम्ही बोबडे गटाने ज्या ज्या लोकांना विकास कामाची आश्वासनं दिली होती ती 100% आम्ही पूर्ण करू आणि करणार। तुम्हाला माहिती आहे आपण बोलतो ते करतोच। आज ज्या ज्या लोकांना आम्ही ह्या निवडणुकीमध्ये विकास कामासंदर्भात आश्वासनं दिली ती नक्कीच आम्ही पूर्ण करू आणि परत एकदा जनतेची सेवा करून परत एकदा निवडणुकीच्या रणांगणात पुढील आम्ही आमच्या पद्धतीनं उतरू। तसेच या टेंभुर्णी शहरातील नागरिकांनी जे आमच्यावर प्रेम दाखवलं त्याबद्दल मी तुमचा शतक्षा ऋणी आहे आणि इथून पुढेही मी आपली सेवा 100% करणार। रात्री अपरात्री कधीही आम्ही आपल्या सेवेस, या टेंभुर्णी शहरातल्या नागरिकांच्या सेवेस कधीही उपलब्ध राहू
आणि या निवडणुकीमध्ये प्रथम मी माझ्या सर्व मित्रपरिवारांचं आभार मानतो. आज कुठलाही चहा न पाजता हा मित्रपरिवार सर्वसामान्य घरातला कोण सगळ्याचं हातावरचं पोट आहे अशा मित्रपरिवारांनी सगळ्यांनी आम्ही एक दिलाने काम केलं आणि याचा रिझल्ट आम्हाला याच्यातून मिळाला. त्याबद्दल मी माझ्या मित्रपरिवारांचं आभार मानतो. तसेच मी माझी पत्नी मोनिका बोबडे हिचंही आभार मानतो. तिनंही मला या निवडणुकीमध्ये चांगला साथ दिला, चांगला प्रतिसाद दिला. तसेच ही निवडणूक लढत असताना बरेच दुःखद घटना घडल्या. त्यामुळं या निवडणुकीमध्ये म्हणावं असं काम करता आलं नाही, म्हणावं असं जनतेपर्यंत पोहोचता आलं नाही. परंतु येणाऱ्या सर्व समाजकारणामध्ये निवडणुकामध्ये आम्ही ताकदीनिशी लढू आणि आपली सेवा 100% करू हे मी आश्वासन देतो. आणि आपण जे आमच्यावरती प्रेम दिलं हे प्रेम असंच सातत्यानं आमच्यावर राहू द्या. 100 नाही 1000% आमच्यावर तुमचं प्रेम राहू द्या, राहणारे, आणि हे वाढलं पाहिजे. आम्ही आमची रेष वढत जाऊ. यामध्ये आपला मोलाचा वाटा आम्हाला मिळावा ही विनंती करतो व मी इथं थांबतो.